नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता श्रावण महिना चालू झालाय, तर आपण उपवासाचे पदार्थ बघणार आहोत. आज मी बनवते उपवासासाठी वरी तांदळाची टोपपोळी म्हणजेच खांडवी. चला तर मग सुरुवात करूया. वरीची टोपपोळी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो वरी घेतली आणि इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं. आता मी इथे गॅसवर कढई ठेवली, त्यात अर्धी वाटी शेंगदाणे घालून भाजून घेतले. भाजल्यानंतर शेंगदाणे काढून घेतले. त्याच कढईत 1 चमचा तूप घालून घेतलं. तूप गरम झाल्यावर त्यात वरी घातली. वरी चांगली तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतली. वरी 5-7 मिनिटं मंद आचेवर चांगली भाजून घेतली. वरीचे तांदूळ चांगले भाजल्यानंतर ते ताटात काढून थंड करायला ठेवले. थंड झाल्यावर वरीचे तांदूळ मिक्सरला घालून जरासे बारीक करून घेतले. वरीचे तांदूळ बारीक केले की ते लवकर शिजतात. परत कढई गॅसवर ठेवून मी 4 वाट्या पाणी घातलं. पाण्याला उकळी आल्यानंतर 1 वाटी गूळ घातला. गूळ वितळेपर्यंत ढवळून घेतलं. त्यात चवीपुरतं मीठ घातलं. गूळ वितळल्यानंतर त्यात मी ओलं खोबरं घातलं. इथे मी शेंगदाणे पण घालत आहे. आणि व्यवस्थित ढवळून घेतलं. एक मोठी उकळी आल्यावर त्यात वरीचे तांदूळ घातले. गॅस मंद आचेवर ठेवून वरी शिजेपर्यंत ढवळून घेतली. हे मिश्रण सतत ढवळत राहायचं, नाहीतर खाली लागतं. मला थोडी वरी कच्ची वाटते म्हणून मी थोडं पाणी घालते. हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत ढवळून घेतलं. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद केला. एक दुसरं पातेलं घेऊन त्याला जरा तूप लावून घेतलं. आणि ते मिश्रण मी त्या तूप लावलेल्या पातेल्यात काढून घेतलं. व्यवस्थित सेट करून घेतलं. गॅसवर तवा गरम करून हे पातेलं मी थोड्या वेळासाठी मुरत ठेवते.
अशी व्यवस्थित वाफ आली आणि मी गॅस बंद केला. ही टोपपोळी व्यवस्थित सेट झाल्यावर थंड करून घेतली. थंड झाल्यावर ताटात काढून घेतली. आणि हे बघा असे याचे छोटे तुकडे काढून घेतले. अशा प्रकारे आपली वरीच्या तांदळाची टोपपोळी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.